करणी माता मंदिर म्हणून ओळखलं जाणारं हे मंदिर बिकानेरमधील सर्वात लोकप्रिय पर्यटक आकर्षणांपैकी एक आहे. करणी माता यांना स्थानिक लोक दुर्गा देवीचा अवतार मानतात. करणी माता हे 14व्या शतकात राहणाऱ्या चारण जातीतील हिंदू संत होत्या. त्यांची साधू जीवनशैली होती. त्या स्थानिक लोकांमध्ये खूप आदराने पाहिल्या जात होत्या. त्यांचे अनेक अनुयायी होते. जोधपूर आणि बिकानेरच्या महाराजांच्या विनंतीनंतर त्यांनी मेहरानगड आणि बिकानेर किल्ल्यांची भूमिपूजा केली होती. करणी मातेला समर्पित अनेक मंदिरं असूनही बिकानेरपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या देशनोक या शहरातील हे मंदिर सर्वाधिक प्रसिद्ध आहे. हे मंदिर बिकानेरमधील स्थान किंवा वास्तुकलेमुळे प्रसिद्ध नसून या मंदिरात राहणाऱ्या 25,000हून अधिक उंदरांमुळे ते अनोखे आहे. हे उंदीर मंदिराच्या परिसरात मोकळेपणाने फिरतात आणि भिंतीतील व जमिनीतील बिळांमधून बाहेर येताना दिसतात. ते अनेकदा भाविकांच्या पायांवरूनही जातात. या उंदरांनी चावलेल्या पदार्थांचे सेवन करणे इथे पवित्र कर्म मानले जाते. भारताच्या विविध भागातून आणि परदेशातून लोक या आश्चर्यकारक दृश्याला पाहण्यासाठी येतात आणि उंदरांसाठी दूध, गोड पदार्थ आणि इतर नैवेद्यही आणतात. या सर्व उंदरांपैकी पांढऱ्या उंदरांना विशेष पवित्र मानले जाते. तो उंदीर म्हणजे साक्षात करणी माता किंवा त्यांचा पुत्र असे म्हटले जाते. भाविक भक्त त्यांना बाहेर काढण्यासाठी गोड पदार्थांची नावे घेऊन मोठ्या मेहनतीने प्रयत्न करतात. या उलट या मंदिरात उंदराला चुकूनही दुखावणे किंवा मारणे हे मोठे पाप आहे. असे करणाऱ्यांनी पापशुद्धीसाठी मृत उंदिराच्या जागी सोन्याचा उंदीर ठेवलाच पाहिजे अशी स्थानिकांची मान्यता आहे. या मंदिराशी अनेक रोचक दंतकथा देखील जोडल्या गेल्या आहेत. यातील सर्वात प्रसिद्ध दंतकथा म्हणजे करणी मातेचे सुतारपुत्र लक्ष्मण यांची गोष्ट. आपण ती गोष्ट इथे थोडक्यात पाहू. एकदा कोलायत तहसीलमधील कपिल सरोवरातून पाणी पिण्याचा प्रयत्न करीत असताना लक्ष्मण त्या सरोवरात बुडतो. त्याच्या मृत्यूमुळे दुःखी झालेली करणी माता यमराजकडे पुत्राला जीवनदान देण्याची प्रार्थना करते. मात्र यमराज जीवनदान देण्यास नकार देतात. पण करणी मातेच्या शोकामुळे आणि इच्छाशक्तीने प्रभावित होऊन यमराज केवळ लक्ष्मणच नव्हे तर तिच्या सर्व पुत्रांना उंदरांच्या रूपात जीवनदान देतात. करणी माता मंदिराची बांधणी बिकानेरचे महाराज गंगा सिंग यांनी 20व्या शतकाच्या सुरुवातीला पूर्ण केली. संपूर्ण मंदिराचे बांधकाम मार्बलने केले आहे. वास्तुकला मुघल शैलीची आठवण करून देते. करणी मातेची मूर्ती 75 सेंटीमीटर उंच आहे. एका हातात त्रिशूळ, डोक्यावर मुकुट आणि हारांनी अलंकृत अशा देवीच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूंना तिच्या बहिणींच्या मूर्ती देखील आहेत. दर्शन घेणारे भाविक भक्त देवी आणि काब्बास म्हणजेच उंदीर यांना यथाशक्ती नैवेद्य अर्पण करतात. मातेचा मेळावाही प्रसिद्ध आहे, जो वर्षातून 2दा म्हणजेच मार्च आणि एप्रिलमध्ये तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये भरवण्यात येतो. या मेळाव्यादरम्यान हजारो भाविकांचे आगमन होते. प्रेक्षक हो, आपण या मंदिरात मातेच्या दर्शनासाठी कधी गेला आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, भारताच्या मंदिराची माहिती सांगणारे असे छोटे छोटे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहायला आवडतील का? हे देखील सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.